पदर डोक्यावर होता, आजच्या आईचा पदर खांद्यावर आहे, उद्याच्या आईचा पदर कुठं असेल? आणि फमुनी उत्तर दिलं, कालच्या आईचा पदर डोक्यावर होता, आजच्या आईचा पदर खांद्यावर आहे, उद्याच्या आईचा पदर कुठं असेल माहित नाही, पण प्रत्येक माणसाला पदरामध्ये घेऊन बळ देण्याचं काम फक्त मायच करू शकते, दुसरं ते कोणी करू शकत नाही. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टीच आहे. मला सरांनी खालून चिठ्ठी दिली की तुम्ही लेकरांच्या संस्कारावर वाढदिवसाच्या निमित्तानं थोडंसं बोलावं. मी हे मध्ये मध्ये जे बोलतोय ना, हेच महत्वाची गोष्ट आहे. महत्वाची म्हणजे इतकी महत्वाची गोष्ट आहे, संस्कार हरवत चाललेत ताई. त्या शाळेमधलं वातावरण बदललंय का नाही सांगा मला, मोकळं सांगा. माझे काही इथं वयोवृद्ध शिक्षक मंडळी बसलेली असतील इथं. अहो, त्यांनी सांगितलं, सरांनी सांगितलं, पालकाचं आईचं सांगितलं. मला असं शाळेत आलं ना ताई, मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात. तुम्ही शिक्षक आहात, मगाशी मी प्रार्थना म्हणली ना, तेव्हा खरात एकची धर्म 4-5 जणांनीच म्हणली, बाकीच्यांनी नाही म्हणली. अवघड होत चाललंय, अवघड होत चाललंय. तुमच्या शाळेमध्ये पोरा, तुमच्या शाळेत प्रतिज्ञा होते का रे? प्रतिज्ञा याच शाळेत आहे का तुम्ही? होती ना प्रतिज्ञा? पोरीचा आवाज तिथं भांडत आणलाय, निघाला का तुमचा आवाज? प्रतिज्ञा होते का? प्रतिज्ञेला कसं उभं करतात शाळेत? हे असं का असं? आणि हे सगळ्यात डेंजर आहे मॅडम, असं उभं करणं. एक साथ प्रतिज्ञा केली, तयार हो म्हणलं का फिरवून समोर त्याच्या खांद्यावर हात टाकायचा. तुम्ही एका हाताचं अंतर घेता का? नाही, खोटं बोलणार. आणि याच्यात सगळ्यात जास्त मरण कोणाचं होतं? जे सगळ्यात पुढं असतं ना त्याच. ते प्रतिज्ञा म्हणत नाही, त्याच्या मनात गाणं वाजतंय, आधार कुणाचा नाही, ते असं करते, असं करते, असं. मग पहिली प्रतिज्ञा असते, भारत माझा, सारे भारतीय माझे, माझे माझ्या देशावर. ही कविता सगळ्यांना ऐकू येते साहेब. एक मधली प्रतिज्ञा असते की जगात फक्त मी ऐकली. आपला मसाला महाग आहे पण करायचा आहे सगळा. ती पहिली कविता आहे. काय कविता? पहिली प्रार्थना आहे, प्रतिज्ञा आहे, भारत माझा. ही मोठ्यानं म्हणतात. मधली प्रतिज्ञा आहे, भारत माझा. तुला हातकार म्हणा, सारे भारतीय माझे बांधव आहे, तुला हातकार म्हणा. माझे माझ्या देशावर प्रेम आहे, हातकार म्हणा. प्रत्येकाशी सौजन्याने वागण म्हणेपर्यंत का चांडी धरली. कशाचं सौजन्य, कशाचं काय? का होतंय असं? असं का होतं? त्याचं कारण आहे साहेब, आम्हाला प्रतिज्ञा पाठ आहे, प्रतिज्ञेचा अर्थ माहित नाही. आम्हाला राष्ट्रगीत पाठ आहे, आम्हाला राष्ट्रगीताचा अर्थ माहित नाही. आम्हाला प्रार्थना पाठ आहेत, नॉन स्टॉप प्रार्थना पाठ आहेत, अर्थ माहित नाही. आणि अशा ग्रंथ उत्सवामधून ग्रंथामध्ये लिहिलेल्या रचनांचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचावा, याच्यासाठी 8 तास आहे. मगाशी कोणीतरी बोललं की गर्दी कमी आहे. साहेब, चांगल्या गोष्टीला गर्दी कमीच असते. तुम्ही इथं गौतमी पाटलाला बोलवा, की वाशी नाही उलट तरी तर नाव वाचला आपलं. तुम्हाला आता म्हणावं लागेल पुढे या, तिथं तुम्हाला सांगावं लागेल थोडं मागं सारखा, खरं मागं थोडं. वैशिष्ट्य समाजाचं साहेब, शिवाजीराव भोसले नावाचे एक व्याख्याते होऊन गेले. ऐकलं असेल तुम्ही जुन्या लोकांनी. शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यान होतं अहमदनगर जिल्ह्यात, आत्ताचा अहिल्यानगर. आणि जिथं व्याख्यान होतं ना, तिथून 7-8 किलोमीटरवर सुरेखा पुणेकरांचा वागण्याचा फड आला होता. आता साहजिकच आहे, वेगळं सांगायची काय गरज आहे. लावणीचा फड असा कुडुंब भरलेला होता आणि व्याख्यानाला गर्दी कमी होती. संयोजकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि संयोजक शिवाजीरावांना भेटायला गेले. ते म्हणले, साहेब माफ करा, आमची काही चूक नाही, योगायोगानं तिकडं तमाशा आलाय म्हणून लोक तिकडे जास्त गेलेत, इकडं कमी आले. आणि शिवाजीराव भोसल्यांचं उत्तर इथल्या संयोजकांसाठी देतो, या ग्रंथालय विभागासाठी देतो. त्यांचं उत्तर असं होतं, ते असं म्हणाले, हा नियमच आहे बाबा, आरोग्याला हानिकारक असणारी दारू लोक दुकानात घेऊन विकत घेतात, पण आरोग्याला उपयुक्त असलं दही, दूध, तूप, लोणी लोकांच्या दारात नेऊन विकावं लागतं. ही समाजाची मानसिकता आहे आणि ती मानसिकता बदलणारच नाही साहेब. त्याच्यामुळे लोक कमी गर्दी असेल नसेल, पण जेवढे दर्दी आहेत तेवढे दर्दी लोक इथं उपस्थित आहेत. त्या सगळ्यांना मी सलाम करून पुढची कविता सादर करण्यासाठी सन्माननीय मधुकरजी गुरव सर, आमच्यातले सगळ्यात ज्येष्ठ असणारे मधुकरजी गुरव सर.